हेलो गाइस, आज हम जाने वाले एक फार्म हाउस। बदलापुर से 10 किलोमीटर आगे ये एक फार्म हाउस है। अच्छा, फार्म हाउस का नाम क्या है पता नाही। तर मित्रांनो, स्वागत आहे आमच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये। आणि आज आम्ही चाललो आहोत बदलापूरला एका फार्म हाऊसला, रिसॉर्टला। सो बघू कुठल्या फार्म हाऊसला जातोय, काय रेट आहे, सगळ्या डिटेल्स आम्ही देऊ। आणि डोंबिवलीपासून आपल्याला एक फास्ट ट्रेन पकडायची आहे। आता आम्ही आहे डोंबिवलीला आणि आम्ही आता इथून बदलापूर ट्रेन पकडत आहोत। सो बघू पुढे कशी जर्नी जाते। वेंश, सी यू। तर आताच आम्ही बदलापूर स्टेशनला आलोय आणि आम्हाला जायचं आहे ते रुद्दी फार्म हाऊसला। सो इथून ऑटो वगैरे कसे असते तुम्हाला जस्ट मी सांगतो। एकदा आधी आम्हाला भेटू दे, मग तुम्हाला सांगतो। आधी या ताईने केला, कुठं भेंडी केला, काय विला केला काय माहित, बघू जाऊन कसं आहे। रेयांश, आर यू एक्साइटेड? या। मग एक चिंच दे ना मला। थँक्यू ब्रो। अरे काय पक्षी पहिल्यांदा मस्त आहे, पहिल्यांदा पक्षी ना। कावळा नाही, मी तुला क्रोकोडाईल आई शपथ। बस बस ते तिथलं घ्यायला पाहिजे होतं, व्ह्यूज वाढले। तर हा आहे फार्म हाऊस जो आम्ही कॅन्सल केला। हा रेंज काय सांग ना, बोल ना। तर ॲक्च्युली हा होता फार्म हाऊस आणि थोडा विषय खूप खोल झालाय। आता आम्ही इथून रिटर्न जातोय, तुम्हाला शांतपणे बसून स्टोरी सगळी एक्सप्लेन करू। बट खूप इथं भांडणं बिडणं जरा झाली। रेंज फुल भांडणं झाली ना। हो भाऊजी। अरे धीरूनं तरी थोडासा व्हिडिओ केलाय। खूप चांगला एक्सपिरियन्स। तर आम्ही इथे रुद्दी फार्म हाऊसला आलो होतो, इकडे आहे इथून आत। तर एवढा वाईट अनुभव होता की आम्ही आलो 4:30 वाजता आणि आतमध्ये येऊन बघतात म्हणजे हे असं सगळीकडे रान एकदम उघडं आहे, ना फेन्सिंग होती ना काय आहे। आणि इकडे लहान लहान पोरं आहेत, म्हणजे सेफ्टीच्या नावावरती झिरो। रात्रीचं कुठून काही येऊ शकतं, काहीच नाही आणि काहीच आवडलं नाही। आणि 1,500 दिले होते आणि सांगून आम्हाला बुकिंग करून घेतली, फसवला। आणि त्याच्यानंतर रिटर्न करतात बोलून पुन्हा त्याच्यासाठी 1 तास घालवला की रिटर्न बाबा एक दिवसानंतर होणार आणि अशा गोष्टी। म्हणजे पूर्ण फसवणूक कशी होते की या रुद्दी रिसॉर्टला येऊन तुम्हाला बघायला भेटेल। काही युनिक एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर हायली रिकमेंडेड। म्हणजे फक्त जाऊन तुम्ही एन्जॉय करायचा प्लस काहीतरी ॲडव्हेंचर। असं तुमच्या जर काही बकेटमध्ये असेल तर नक्की या, थोडा ॲडव्हेंचर करायला भेटेल। बाकी एन्जॉय करायचं असेल, फॅमिली वगैरे येत असाल बिलकुल येऊ नका। आता आम्ही जवळ तिथे एका दुसऱ्या रिसॉर्टला जातोय। हे आमचे भाऊजी आहेत। त्यांनी आता लगेच त्यांनी एका दुसऱ्या मिनिटाला त्यांनी आता इथे दुसरा रिसॉर्ट बघितलाय। बिकॉज त्यांची ओळख वगैरे एवढी आहे की काय विचारू नका। मस्तच केलं असत ना। काही क्लिप्स दाखवलेत मी तुम्हाला त्या रिसॉर्टचे, तर ते नक्की बघा। आणि आता आम्ही चाललोय दुसऱ्या रिसॉर्टला। ऑलरेडी आमचा वेळ बराच गेला, 6 वाजले। 4चं चेक इन होतं पण 6 वाजलेत। पण ठीक आहे, आता सॅटर्डे संडे एन्जॉय करायला निघालो तर जातो। आता आम्ही दुसरीकडे, तिकडचा विला कसा असतो, तिथला एक्सपिरियन्स कसा असतो आम्ही नक्की सांगू तुम्हाला। तोपर्यंत जुड्या वेळासाठी। तर आता मस्तपैकी दुसऱ्या रिसॉर्टला आलोय, रिव्हर व्हॅली म्हणून रिसॉर्टचं नाव आहे। हा थोडा चांगला वाटतं एकंदरीत, थोडा छान आहे।
काय डोकं फिरलं पण हा जरा चांगला रिसॉर्ट आहे आणि तिकडे तुम्ही बघू शकताय रेनबो पण दिसतोय मस्त छान वाटतं. हा नेटवर्कच नाही. नेटवर्क नाही चांगलं आहे. हा चांगला आहे छान मस्त आहे छान रेंज गेट सेट गो लवकर. ब्युटिफुल असा रेनबो आपल्याला इकडे बघायला मिळालाय आणि हा थोडा स्विमिंग पूल आहे रिसॉर्टचा आणि इकडे अशा रूम्स आहेत आणि लकीली आज कुणीच नाही आलाय. सो हा जो एरिया आहे तो आमचा प्रायव्हेट असणार आहे. आणि इकडे बघू शकता रेयांचा जॉंग पण काढला आहे रेयांचने. फायनली रेयांच आमचा रेंज वन मोर राऊंड कम ऑन दाखव. अरे लवली आमचा रेंज मागच्या वेळेस गेला होता वॉटर पार्कला डुबकी मारत होता आणि आता मस्त पोहतोय. या नाही आता नको आता चहा फक्त घेऊया ना. चालेल स्पीकर कुठे इथे होईल चालेल ओके ठीक आहे. दिरू इकडे गेलाय पाण्याखाली. छान आहे ॲम्बियन्स छान आहे इथे आणि इथे आमचे रूम्स आहेत आणि कम्पॅरेटिव्हली हा पण आम्हाला 1500चाच पडला. ॲक्च्युली याचा रेट जास्त आहे. हा काय हो अरे हा वाला अरे व्हिडिओ काढतोय. अच्छा हा वाला रिसॉर्ट कसा आहे म्हणजे कम्पॅरेटिव्हली खूप छान आहे. सो आफ्टर ॲडव्हेंचर केल्याच्या नंतर हा आम्हाला चांगला एक रिसॉर्ट भेटला आणि इकडे मस्त आता स्पीकर विकर लावतो आम्ही. छान आहेत हट छान आहेत म्हणजे नॉर्मली फॅमिली एकदम मस्त तुम्ही राहून स्टे करू शकताय. छान आहे फायनली चांगलावाला भेटला आहे. सो देर आहे दुरुस्त आहे पार्टी. मस्तपैकी एन्जॉयमेंट चालले. स्पेशली रेंज मजा येते. आमचा आता मस्त चाय टी टाइम हाय टी टाइम चालू झालाय. मस्त सगळेजण एन्जॉय करतात. रेंज जास्तच एन्जॉय करतोय मस्त मजा येते. बाकी आमच्या त्या रिसॉर्ट नंतर हा रिसॉर्ट खूप चांगला वाटतोय. पाण्यात नको जाऊ खा आधी तोंडात जाईल घाण. भाऊजींनी फोडलं.
मस्त आत्ताच आम्ही सगळे लोक मस्त आत्ताच स्विमिंग पूल मधून बाहेर आलोय, फ्रेश वगैरे झालोय. आणि हा रूम आतून तुम्ही बघू शकता थोडा डिसेंट आहे, म्हणजे मागे आम्ही गेलो त्याच्यापेक्षा तरी बेटर आहे. ठीक आहे, म्हणजे डिसेंट रूम आहे. हा एकच रूम आहे आणि इकडे आतमध्ये वॉशरूम आहे. बट ठीक आहे, AC वगैरे आहे प्रॉपर, एक फॅमिलीसाठी छान आहे. आणि हा रेंज काय नाटक करतोय. ओके, मस्त मजा आली स्विमिंग पूल मध्ये. मस्त गाणी बिणी लावली आम्ही. एवढी मजा आली, लय मजा. रेंजने तर जास्तच मजा केली. आता जेवण येईल. जेवणामध्ये मस्त चिकन वगैरे, चिकन भाकरी वगैरे आहे. जेवण कसं असतं, काय टेस्ट आहे, थोडंफार खाल्ल्यानंतर तुम्हाला सांग. इथं मस्तपैकी रेंजने कुक केलेला आहे. एवढा वास तुम्हाला वास देऊ नाही शकत, एवढा सुगंधित वास रेंजने दिलाय. शी, एवढा सुमडीत पाहतो. एवढा पुक्कल सुमडीमध्ये. रेंज कसा वाटला तुला तुझा? फुसकन फुसकी सोडलेली आहे रेंजने, सुगंधित. काश तुम्ही पण हा सुगंध घेऊ शकला असतात. गेलेच ना तुझे एसीचा रिमोट कुठे आहे? ताट द्या ना मला. मस्तपैकी सुका चिकन आहे आणि भाकरी आणि पापड. थँक्यू भाऊजी जेवण बनवून आणल्याबद्दल. सांगा लवकर. हा, मिसळ पाव सांगितलं. अच्छा, सकाळी आम्ही नाश्त्याला मस्त मिसळ पाव टाकला. सगळं माहिती घेऊन विचारलो. तेच बोलली पिंकी. बघू आता टेस्ट कशी आहे. जरा तिखट आहे, इकडे चांगली आहे ना? हो, पण नक्की तुम्हाला मिसळ बरं वाटेल काय? हो ते बनवतील, याच्यावरून समजतं आपल्याला. ठीक आहे, तसं नाही पण भुर्जी पण खातात जास्त, असं पण आहे. चला मी सांगतो तुम्हाला. सांगतायत ते. पाहिजे भुर्जी पाव आणि मिसळ चिकन पैकी एक. ठीक आहे, चला जेवण करून घेऊ आपण. चांगलं आहे ना बाकी? ओव्हरऑल ठीक आहे. मस्तपैकी एकदम छानस सुका चिकन आणि चिकनची जी काही ग्रेव्ही होती एक नंबर. काय भाऊजींनी आमच्या तिथे अरे असं हे नाही बोलला था. पण एक नंबर झाली होती भाऊजी. काय ग्रेव्ही आणि तांदळाची भाकरी होती, सुका चिकन आणि ग्रेव्ही एक नंबर जेवण होतं. म्हणजे एकदम प्रॉपर घरवाला एक नंबर. तर उद्या सकाळी मिसळपाव सांगितलं आम्ही. जेवण बघून तर वाटतं एकदम मस्त असेल. आता सगळे आम्ही एकाच रूम मध्ये झोपतोय. 2 रूम अवेलेबल होत्या पण आम्ही घेतल्या नाही. हा, पण आम्ही एकाच रूम मध्ये झोपतोय तरी पण ठीक आहे, चालेल. भेटू आता उद्या. गुड नाईट. गुड मॉर्निंग. दिस इज द नेक्स्ट डे. आणि मस्त आता सगळे उठून नाश्ता करतायत. भुर्जी पाव. रेंज कसा आहे रे टेस्ट? हा, कसा आहे सांग ना यार. घाण? अच्छा, छान आहे. ऍक्च्युली जेवण तर चांगलं आहे बट थोडं फॅसिलिटी थोडं अजून चांगलं पाहिजे. हा, थोड्या. बट ठीक आहे कम्पेअर टू काय नाव रिवा. नाही तो कम्पेअर टू आपला पहिला आपला त्याच्यापेक्षा खूप बेटर आहे. सो ठीक आहे. सो मित्र मस्तपैकी नाश्ता वगैरे झाला आणि आता आपले सगळे मेंबर गेलेले आहेत स्विमिंग पूलमध्ये पुन्हा. आणि तुम्हाला जस्ट एक रूम दाखवून ठेवतो. हा डिसेंटचा रूम आहे, जास्त असा हाय काय नाही आहे बट ठीक आहे, म्हणजे बेअर करू शकता थोडंफार. आणि आता इकडे सगळे गेलेले आहेत ऑल सेट. मी पण आता जातोय सीओ. बाकी ॲम्बियन्स थोडंफार छान आहे सगळीकडे, थोडंफार ओके गुड.
हिने बुक केलंय. हिने बुक केला फालतू आला. तू आता हँगिंग गार्डनला चला वालकेश्वरला. सो हा रिव्हर व्हॅली हा विला अंदाजे 8 ते 10 किलोमीटर अंतरावर बदलापूर स्टेशनपासून आहे. सो तुम्हाला एर्टिगा किंवा इको कार मिळून जाईल आणि तुम्ही 7-8 लोक असाल तर आरामात तुम्ही 300 ते 400 रुपये देऊन या विलामध्ये इझिली येऊ शकता. या मित्रांनो आताच मस्त आम्ही संध्याकाळी 6:30पर्यंत घरी आलो डोंबिवलीला. कारण बदलापूरवरून डोंबिवली एक हाफ ॲन आवरचा अंतर होता. बट जस्ट ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप चांगला होता. आधी जो आम्ही रिसॉर्टला गेलो होतो ती टोटली फसवणूक होती. पण त्याच्यानंतर एक आम्हाला लकीली, कारण सॅटर्डे संडे मोस्टली रिसॉर्ट और विला अवेलेबल नसतात, बट लकीली आम्हाला लगेच दुसरा ऑप्शन पण अवेलेबल झाला. सो एन्जॉयमेंट चांगला झाला सॅटर्डे संडे. आणि टायमिंगचं तुम्ही बोलायला गेला तर सॅटर्डे संडेचा प्लॅन करत असाल तर संध्याकाळी 4 ते संडेला 5 वाजेपर्यंत तुम्ही जो विला आहे तो तुम्ही परचेस करू शकता, तुमच्यासाठी रेंट करू शकता. सो टोटली 24 आवर्सचा तुमचा जो असतो तो स्टेकेशन तिथे तुम्हाला मिळून जातो, इन्क्लुडिंग फूड अँड एव्हरीथिंग. सो आम्हाला हा रिव्हर व्हॅली हा जो रिसॉर्ट आहे तो आम्हाला पडला 1500. सो थोडा रिजनेबल होता बिकॉज ऐन टायमिंगला आम्हाला तो मिळाला. बट तसे प्राईस बघायला गेलं तर थोडेसे जास्त आहेत, 1700-1800 समथिंग आहेत विकेंडला. बट त्याच्यामध्ये फूड अँड ऑल दीज थिंग्स आर इन्क्लुडेड ओनली. सो या फॅमिलीसोबत और फ्रेंडसोबत तिथे जात असाल तर छान आहे ओव्हरऑल. म्हणजे राहणं वगैरे, स्विमिंग पूल आणि ठीक आहे, म्हणजे ओके बोलू शकता तुम्ही. सो या जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय गायस, टेक केअर. बाय 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 बाय.